आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार देव इच्छिता ती पाही धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू आवाज कमी कर थोडा प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदीपदेशं विदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं काय माझी वाणी मानेल संतासे मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतायत विठाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय वैकुंठवासी सौ कल्पनाबाई गोरखराव मुंडे
ह्या आईसाहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. विठ्ठल निसर्गाचा एक नेम आहे, या प्रकृतीचा एक नेम आहे मायबाप. ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, ज्या प्रकृतीमध्ये आपण राहतो, या निसर्गाचा त्रिकाला बाधित एक न्याय आहे की जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. मग तो कोणीही असू द्या. प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे. पण जोही व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बसणारे मंडळी, या मृत्यू लोकाचा एक नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली. एथ नाही उरो आले अवतार, 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 एरते पामर जीव एरते पामर जीव किती जीव किती आले पामर जीव किती किती. मग जाणं या निसर्गाचा नियम आहे. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमच्या आणि माझे घरचे तुम्हाला मला सोडून गेले, यात काय नवले. पण बसणारे मायबाप, जाणं जरी तुमच्या हातात नसेल, जाणं जरी माझ्या हातात नसेल, पण इथं आलेल्या सगळ्या मायबापाला माझी विनंती आहे, कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. अरे कोणाच्याही वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्याही दशक्रियाविधीला गेले तर तिथं बसल्यानंतर, कीर्तनकारासमोर बसल्यानंतर हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी दशक्रियाविधी घातली पाहिजेत. बसणारे मंडळी, अख्खा महाराष्ट्र तुमच्या आणि माझ्यासाठी रडल एवढं नका चांगलं जगू गड्यांनो. पण कमीत कमी जिल्हा तालुका रडला पाहिजे एवढी तर प्रत्येकाने तयारी केलीच पाहिजेत. बरं नका का तालुका रड्यानं, कमीत कमी तुमचं गाव. आता याच्यापेक्षा किती सबसिडी द्यावं असून तुम्हाला, एवढी सबसिडी आपल्याकडे अजिबात नाही. बरोबर आहे का नाही. अरे काही काही लोकांचं दुर्भाग्य असं आहे की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात गड्यांनो. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर, वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला असा इतिहास ऐकतोय मायबाप. तुमच्या आणि माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार याची गॅरंटी तुमचीही घेतो मी माझीही देतो. बरोबर आहे का नाही. पण तुमच्या आणि माझ्यासाठी दोन लोकांच्या तरी डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत, एवढं प्रत्येकाने जगा. किती दिवस जीवन जगले याला महत्व नाहीये, जीवन जगले कसे याला महत्व आहे. कबीर महाराज सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे, उत्तम चिऊरे उत्तम चिऊरे कीर्ति मांगे, उत्तम चिऊरे कीर्ति मांगे, कीर्ति मांगे
उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकाने आजपासून आपल्या जाण्याची तयारी करा. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरा या नरदेहाचं महत्त्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. लक्ष द्या कीर्तनामध्ये. या जगामध्ये 3 वर्ग असे, काहींना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2, आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. पहिला जो वर्ग आहे तो त्यांना नरदेह मिळाला ना सुद्धा नाही, कळाला सुद्धा नाही. एवढं गोड नियोजन या मुंढे कुटुंबियांनी केलं. एवढे सुंदर गायक आहे, वादक आहे, माईक सिस्टीम आहे, सर्व यथा सांग व्यवस्था आहे. मग आपल्या गावच्या 10-12 मशीननी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ म्हणून? नाही नाही नाही. 2-4 बैल म्हणले का चला खूप उन्हात आणा जाता, शेतात काम करून थकलो, आपण कीर्तन जाऊ. अरे चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात आलं तर लोक त्याला काढून देतात. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही गड्या. खंती ते न करा हो ने गाढव कुतरा. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुच्या योनीमध्ये हे ज्ञान नाहीये, म्हणून त्यांना याचं महत्व नाहीये. या जगातला सगळ्यात अभागी जीव म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. एवढा सुंदर नरदेह तुम्हाला आणि मला मिळालाय. कबीर बाबा सांगतात, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदेह जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला भजनासाठी दिलाय. प्रमाण दुसरं, दिले इंद्रिय हात पाय, इंद्रिय हात पाय काना, डोळे मुख बोलाया ओ डोळे मुख बोलाया वचन, आजेने तू जोडसी नारायण, विने तू जोडसी नारायण, असे जीवपण भवरो, शिवपण दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, असे जीवपण भवरो. असे डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरू. अरे प्रत्येक इंद्रियाचं एक भूषण आहे. हाताचं भूषण तरी काय? हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. एक डोळ्याचं भूषण काय आहे? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कानाचं भूषण काय आहे? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. या वाणीचं तरी भूषण काय आहे? भूषण वाणीचं भूषण काय आहे? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आणि खरं सांगू का महाराज, या इंद्रियाद्वारे जर देवाचं चिंतन नाही केलं तर निश्चित वय निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. देवे दिला देह भजना हो मटा, देवे दिला देह भजना होया झाला फाटा बालिकेचा, होया झाला फाटा बालिकेचा, होया झाला फाटा बालिकेचा, होया झाला फाटा बालिकेचा. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. बसणारे मंडळी, एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आणि मला प्राप्त आहे, पण याचं महत्वच कळत नाही. मी खरं सांगू का महाराज, जी गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधीच महत्व कळत नाही. मग ती संपत्ती असू द्या, ते शारीरिक सुख असू द्या, कोणत्याही गोष्टीचा असू द्या, जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत माणसाला याचं नरदेहाचं महत्व कळत नाही. मला बसणारे मंडळी एवढंच सांगायचंय, एवढा सुंदर गोड नरदेह तुम्हाला दिलाय ना. अरे ज्या माणसाची किडनी फेल झालेली त्या माणसाजवळ 2 मिनिटं जाऊन बसा, त्याला विचारा या किडनीची काय किंमत आहे. ज्या माणसाला पॅरेलाइजचा झटका आलेला आहे ना, त्या माणसाजवळ जाऊन 2 मिनिटं बसा.
अपघातामध्ये ज्याचा पाय गेलाय, अपघातामध्ये ज्याचा हात गेलाय, अशा माणसाजवळ जाऊन बसा. अरे एवढा अनमोल किमतीचा नरदेव प्राप्त झालाय. इथं येऊन जर भगवंताचं चिंतन केलं नाही तर निश्चित जन्म वाया जाईल. महाराज सांगतात जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. का लोक असं करतात, का विचार करत नाही? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं? नुसती धावपळ चालू आहे महाराज. का पळतात हेही कळत नाही आणि कशासाठी पळतात हेही कळत नाही. ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे, ज्याला दररोजचे 2-2 येते त्याच्यापेक्षा तानात आहे महाराज. ज्याला सप्ते नाही ते तानात आहे, ज्याला चांगलं वाजवतात ते त्याच्यापेक्षा तानात आहे. कुठं राहिलं नांदोरान, कुठं राहिलं हे, बरोबर आहे का नाही? येवला कुठं राहिलं, येवला कुठं राहिलं संध्याकाळी रोहा. काही मेळ आहे का? कशासाठी पळायचं हे, का म्हणून पळायचंय? बरं किती जरी पळालं तरी पळसाल 3च पानं आहे, बरोबर आहे का नाही? सर्व मेंटेनन्स जर काढलं. एका मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य ऐकलंय मी. माणूस पैसे कमवण्यासाठी शरीर कमवतो. काय कमवतो? माणूस पैसे कमवण्यासाठी शरीर कमवतो आणि नंतर शरीर नीट करण्यासाठी माणूस पैसे कमवतो. सेमच आहे महाराज, बरोबर आहे का नाही? सर्वांचा प्रयत्न चालू, नुसती धावपळ चालू आहे. महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेनं जन्म चाला. क्षण एक मुक्ती. यज्ञ हा शब्द नाही, यज्ञ शब्द काय? यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. कशासाठी आलोय, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. म्हणून मग अशी मी तुम्हाला प्रमाण दिलं, जेने तू जोडसी नारायण. नारायणाला जोडण्यासाठी हा नरदेव तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे तो काय गेला? वाया गेला. तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. ज्याच्यासाठी आलेले हाती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली, तो कोबरायचं प्रमाण घ्या. हा नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी हजारे नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही घडली तर नाही तरी गेला जन्म वाया. बसणारे मंडळी,
वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या, वेळ आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. एकदा वेळ जीवनामध्ये निघून गेली की माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. मला एवढीच विनंती करायची, 90 वर्षाचं वय झालंय तुमचं, तुमच्या अकाउंटला 100 कोटी आहे. किती आहे? 100 कोटी आहे. आणि मी म्हणलं चला तुम्हाला बद्रीनाथ केदारनाथला घेऊन जातो. अवघण मी तुम्हाला घेऊन जाईल, पण बद्रीनाथ केदारनाथला जाण्यासाठी शरीर तर चांगलं लागेल का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? एक माणूस म्हणे महाराज मी 500 कोटीचा मालक आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. वय 95 वर्षाचं झालं. महाराज आम्ही भारतातले बदाम नाही खातो, आम्ही दुबईचे बदाम खातो. पण खाऊन फायदा काय? जसे खातो तसेच पडतात ना, ते पचले पाहिजेत का नाही? बदाम खाण्यासाठी शरीर चांगलं लागल, तीर्थयात्रा करण्यासाठी शरीर चांगलं लागल, सगळ्याच गोष्टीसाठी शरीर चांगलं लागतंय महाराज. पैसा असून फायदा नाहीये. पैसा खरचण्यासाठी माणसाकडे वयही लागल. देवाचं गणित एवढं अवघड आहे. महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार आहे, माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं. त्यांची कथा होती माझ्या परिसरामध्ये. मग एक दिवस त्यांना जेवायला बोलवलं मी. चला ना म्हणलं बाबा जेवायला. मग मला माहिती आहे त्यांना शुगर वगैरे असल्यामुळं मग मी कारल्याची भाजी वगैरे पालक वगैरे केलं. आणि जेवायला बसल्यानंतर महाराजांनी थोडीच अर्धीच चपाती खाल्ली. मग मी म्हणलं बाबा काही स्वयंपाक चुकला का नाही? म्हणजे खूप सुंदर केला रे. मला मग अर्धीच भाकर का खाल्ली? त्यांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणे पुरुषोत्तम, ज्यावेळेस खावं वाटत होतं, ज्यावेळेस पचनक्रिया चांगली होती, त्यावेळेस ज्ञानोबरायनं दगड सुद्धा टाइमावर दिली नाही म्हणे महाराज. शिळ्या भाकरीचे कुटके सुद्धा भेटले नाहीये. आणि आज खायला एवढं आहे, पण गोळ्या घेतल्याशिवाय चहा सुद्धा घेता येत नाही. विठाला देवाचं गणितच आहे. ज्याला पाहिजे त्याला देत नाही, आणि ज्याला नकोय त्याला दिल्याशिवाय राहत नाहीये. गणितच आहे, देवाचं गणित आहे ते. जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे, जेवढे काही मोठे मोठे उद्योगपती आहे, जेवढे काही दिग्गज राजकारणी आहे, त्यांना कोणालाच पोर नाही, प्रत्येकाला पोरी आहे. वस्तुस्थितीवर तुम्ही पहा, नावाचा कोणालाच पोरग नाहीये. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांच्याकडे वारसदार नाहीये. आणि आपल्या मनमाडच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहणं त्या भिकाऱ्यांकडे महाराज, सकाळी वडापाव खाल्ला संध्याकाळचा मेळ नसतो, पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत भूषण ना, त्याला डेंगू होत ना, त्याला कोणता डास चावत ना, त्याला काय चावणार आहे महाराज? अजिबात नाही, काहीच होत नाही. आपणे धुन में रहता हूं. त्यांच्या अंगाहून ट्रक गेला तर ट्रक पंक्चर होईल, पण त्यांना काही होत नाही. देवाचं गणित येते. चतुरा तो शिरो म्हणे गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. म्हणून बसणारे मंडळी, एवढा अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय ना, तर निश्चित भगवंताचं भजन करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. याच्या पुढचं प्रमाण खूप गोडे. जव हे काळ असे दुरी ठेळा. जोपर्यंत काळ तुमच्यावर झडप घालत नाही, जोपर्यंत काळ तुमच्यावर कब्जा करत नाही, तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, साधन हरीचे, करा रे बापानो 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 साधन हरीचे. आणि करणीचे करून का, झनी करणीचे करून का, हरिमुखी गाता हर बली चिंता, हरिमुखी गाता हर बली चिंता. करणीचे करून, करणीचे हर बली चिंता. हरि कहे नाही को, हरि कहे नाही हो, हरि कहे नाही हो, हरि कहे नाही हो. देही गडे देवाचे भजन, हे देही गडे देवाचे भजन, देही गडे देवाचे भजन, देही गडे देवाचे भजन, देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. मायबाप
पण एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला आणि त्याला मला तुम्हाला त्याचं महत्व कळत नाहीये. भागवतकाराने एक श्लोक खर्च केला, किती सुंदर आहे पहा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम. सुभाषितकार सांगतायत, भागवतकार सांगतायत, एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम. ज्या दिवशी तो अजगर तोंड बंद करेल त्या दिवशी ज्ञानोबराची ओवी प्रत्येकाला आठवल. हे काळानं काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरेक्षण भंगूर जीवन की कलिका कल्परात गो खिली ना खिली. हा माईक बाजारात घेण्यासाठी गेले ना महाराज, या माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन 40 घ्यायसाठी जा, त्याच्यासाठी त्याला सुद्धा वॉरंटी आहे, गॅरंटी आहे. आयफोन 40 का 60? आता 16 आला का? चांगली गाडी घ्या, चांगला फॅन घ्या, चांगला साऊंड घ्या, प्रत्येक गोष्टीची गॅरंटी आहे. फक्त या जगामध्ये गॅरंटी नाही ती माणसाची, बरोबर आहे का नाही? कपातला चहा कपात असतो, बशीतला बशीत. लोक म्हणे आता कीर्तनात होतं हो, आत्ताच तर पखवाज वाजवलाय त्यानं, मारायला उशीर लागत नाही हो महाराज. आत्ताच तर पहिली चाल म्हणली, विना घेतला होता त्यांनी. काय कधी जाईल काही सांगता येत नाहीये, म्हणून क्षणभंगुर नाही बरोबर. भरोसा है इस जिंदगी का. कधी नरदे जाईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. कधी नरदे जाईल काही सांगता येत नाही ना. मग क्षणिक आहे. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, खूप सुंदर आहे. एक तर माणसाला नरदे मिळत नाही, एक मिळाला तर टिकत नाही, 2 आणि गेला तर परत मिळत नाही, 3. अरे या जगामध्ये या देशामध्ये अशी कोणती गोष्ट नाही त्याची एजन्सी नाही महाराज. मोबाईलची एजन्सी आहे, गाडीची एजन्सी आहे, हे जो पखवाज या पखवाजाच्या सुद्धा एजन्सी आहे, फॅनची, सगळ्या गोष्टीची एजन्सी आहे. पण माणूस जन्माला घालायची एजन्सी या जगामध्ये नाहीये महाराज. आपण सर्व भाग्यवान आहोत. पावला हा देह कागट आली न्याय, न घडो उपाय. एका राजानं दौंडी दिली गावामध्ये. ऐका हो ऐका, जो कोणी कावळा पकडून आणल त्याला 5,000 रुपये दिले जाईल. आता कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? अहो दशक्रिया दिलंच लवकर कावळा येत नाही महाराज. म्हणून मी कीर्तनकार झाल्यापासून फक्त एकदा दशक्रिया विधीचं प्रवचन केलेलं आहे. अजिबात नाही. दशक्रिया विधीचं प्रवचन हे महाराजाच्या मनावर नसतंच जोपर्यंत कावळा शिवत नाही. बरं कावळा काही गायकवादकासारखा संघ थोडं घेऊन जाता येतो, काही कठीण आहे ना महाराज. ते गायकवादक सांगता येईल, माईक सिस्टीम घेऊन जाता येईल, कावळा कसा घेऊन जायचा? अहो एकदा त्या फुलतांब्याला मी दशक्रिया विधी केली महाराज. कठीण पकडायची गोष्ट आहे. कावळा वेगळा आणि डोमकावळा वेगळा, बरोबर आहे का नाही? आता सगळ्या गावकऱ्यांनी विचार केला कावळा कुठं पकडत असते का? त्या गावामध्ये एक आंधळा होता, गंगेवर स्नानासाठी गेला, मनी नाही ध्यानी नाही. आता डोळ्यावाल्याला जर कावळा भेटत नाही तर आंधळ्यानं काय त्याचा नाद करायचा? पण भगवंताचं वर्णन सुरू केलं, हात वर केले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा. आणि जसा हात वर केला, काय कावळ्याचं नशीब हो महाराज, आंधळ्याचं नशीब, कावळा सापडला. इतका खुश झाला तो, आजी सोनियाचा दिनो. कष्ट न करता 5,000 रुपये म्हणजे काही सोपं आहे का महाराज? पण आंधळ थोडं स्वार्थी होतं. काय होतं? स्वार्थी होतं. आंधळ्याने विचार केला सकाळचे 8 तर वाजलेले आणि दिवसभर आपल्याला काय काम आहे? संध्याकाळी 5 वाजता लोक भूषणदादा जर अजून आपण प्रयत्न केले आणि 2-4 जर कावळे सापडले तर असं वाटतं 20,000 रुपये भेटल. आता नशीब शेवटी काय सांगता येत नाही. त्यानं असा विचार केला की बा 4 कावळे जर घेऊन गेलो तर 20,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे, बरोबर आहे का नाही? आणि मग आंधळ्यानं काय केलंय, पहिला जो कावळा होता तो बगलात ठेवला. कुठे ठेवला? बगलात ठेवला. फक्त लक्ष द्या माझ्याकडे. पहिला जो कावळा होता तो बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं काय केले, हात वर केले. आता पहिलं होतं ते निघून गेलं. भजना
साधनाविना वेळ नका वाया घालू. म्हणून प्रत्येकाला हा नरदेव मिळाला, पण याचं महत्व कळत नाही. खरं सांगू का महाराज, या कलियुगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या नाहीये. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि महाराजांनी सांगितलं, ओ बाबा, हे भागवत अमृत आम्हाला द्या. स्वर्गातील अमृत कोणी तुम्ही कोणाला पाजा? राजा परीक्षितीला पाजा, तो अमर होऊन जाईल. त्यावेळेस शुकाचार्याच्या मुखातले उद्गार किती गोडे पहा. क्वसुधा क्व कथा लोके क्व काचक्व मनीर महान ब्रह्म रातो विचारेन तदा देवांजहा सह सुरानामपि दुर्लभः. सुरा म्हणजे देव. अरे कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत? दोघांची बरोबरी होईल तरी कशी हो महाराज? गारगोट्याची हिऱ्याची बरोबरी होणार नाहीये. सुरा म्हणजे देव. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहेत त्या जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल, याच्यापेक्षा स्वर्गात रस्ते चांगले, याच्यापेक्षा चांगले वाजवणारे स्वर्गात, याच्यापेक्षा चांगले गंधर्वासारखे गाणारे आहे. पण गंधर्वासारख्या गाणाऱ्यांचं गायन ऐकायचं असेल तर पुण्य खर्च करावं लागतं. वादन ऐकायचं असेल तर पुण्य खर्च करावं लागतं. आणि एकदा का पुण्य संपलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐक, त्वे तोम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमृत्य लोकम विशंती एवं त्रैधर्म्य मनुप्रपन्ना गतागतम काम कामा. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, मग तया पुण्याची सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गात गायन ऐकायचं असलं तर पुण्य खर्च करावं लागतं. इथं काय करावं लागतं? काहीच नाही ना. एवढे महाराष्ट्रातील नामांकित गायक आपल्या तिथे, वादक आहे, काय खर्च केलाय आपण? आयोजक करल 2-3 लाख रुपये खर्च, पण तुम्हाला काय खर्च करायचं काम आहे? काही नाही ना. तुम्हाला नुसतं फुकट ऐकायचं, बरोबर आहे का नाही? म्हणून हेची देही गडे देवाचे भजन, काही गोष्टीची सारखी सारखी आठवण करून द्यावं लागते, त्यावेळेस ती गोष्ट मजबूत होती. हेची देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोटी. 2 वर्ग मी तुम्हाला सांगितलं. काहींना नरदेव मिळाला नाही, कळाला नाही, 1. काहींना मिळाला पण कळाला नाही, 2. त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही. आणि स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्व कळालंय, म्हणून स्वर्गातील देव मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकीचा हा देह
देव इच्छिता ती पाय स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा कशासाठी नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती स्वर्गातील देवांना सुद्धा ज्या नरदेहाची अपेक्षा आहे तो नरदेह जर तुम्हाला आणि मला प्राप्त झाला असेल तर बसणाऱ्या मंडळीला माझे हात जोडून विनंती गड्यांनो एकदा या नरदेहाचं महत्व जाणून घ्या एकदा का गेला ना की मग परत सुरू होतं येत नाहीये म्हणून सर्वांना माझी विनंती आहे वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका येऊ वेळ काढून कीर्तनाला या गड्यांनो लोक म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू लोक काय म्हणतील बाबा मी जर नाही गेलो तर लोक गावातले नावं ठेवतील म्हणून कीर्तनाला नका येऊ माझा भगवान परमात्मा काय म्हणेल याच्यासाठी कीर्तनाला आलं पाहिजेत महाराज दयावान आहे माझा जगाचा मालक तुमची आणि माझी संसार रूपी नौका फक्त तो जगाचा मालक पार करू शकतो आणि मला तरी विनंती गड्यांनो जगातले प्रत्येक जीव जर अपूर्ण आहे जगातले प्रत्येक जीव जर अपूर्ण आहे तर अपूर्ण माणसं तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कसं देऊ शकतात परिपूर्ण जर व्हायचं असेल तर या जगामध्ये दोन व्यक्ती एक संत आणि दुसरे भगवंत संतांपाशी जा संत तुम्हाला जगाच्या मालकाची कृपा करून देतील आणि नाही संतापाशी गेले तर देवापाशी जा आणि त्या देवाला म्हणा की एकदा नाव किनारे लगाओ प्रभूजी नाव शबरी अहिल्या गणिका नारी सब ही तूने पार लगाई बसणारे मंडळी शबरीचा उद्धार केला अहिल्याचा उद्धार केला गणिकेचा उद्धार केला गजेंद्राचा उद्धार केला अरे पुतनीने विष पाजलं होतं महाराज काय केलं होतं विष पाजलं होतं दूध नव्हतं पाजलं प्रेम तर यशोदेनं केलं होतं दूध तर यशोदेनं पाजलं होतं विष कोणी पाजलंय पुतनेनं तरी सुद्धा ज्ञानोबराय सांगतात तू आसन कादिकाचे नि माने सायुज्य सौरसुदितला पुतने जी विषयाचे नि स्तनपाने मारू आली अरे विष पाजणाऱ्या बाईला आईच्या अगोदर मोक्ष देणारा जगाचा मालक आहे महाराज करून घेतली रावणानं बायको पळवली होती तरी बिभीषणाच्या अगोदर मोक्ष कोणाला आहे रावणाला आहे म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो भगवंताचं चिंतन करा निश्चित त्या भगवंतावर तुमच्या जीवनाचं ओझं टाका बाजाराला जात असताना लेकरांना आपल्या बापाची करंगळी कधीच पकडायची नाही हुशार जर लेकरू असेल तर त्यांना आपला हात बापाच्या हातात द्यायला पाहिजे करंगळी जर पकडसाल तर गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे गतिरोधक आल्यानंतर करंगळी सुटण्याची शक्यता आहे नाली आल्यानंतर उडी मारायला गेली करंगळी सुटल पण तुम्ही जर तुमचा हात तुमच्या बापाच्या हातात दिला तर काही जरी झालं तरी तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाही म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने एक तर आपला हात साधूच्या हातात द्यायला पाहिजेत एक नाही तर आपला हात कोणाच्या हातात द्यायला पाहिजेत देवाच्या हातात द्यायला पाहिजेत म्हणून सर्वांना माझी विनंती एवढा सुंदर नरदेह जो आहे त्या नरदेहाचं महत्व देवाला कळालं आणि देव सांगतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय तुकोबराय सांगतात आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या नरदेहाला जन्माला आलो पण इथं येऊन आम्ही केलं काय अभंगाचं दुसरं धन्य आम्ही जन्मालो 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 धन्य आम्ही
तुकोबराय सांगतात असा दुर्लभ असणारा नरदे आम्हाला प्राप्त झाला, पण आम्ही इथं केलं काय? धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो. हे बघा, दास होत असताना माणसाने एक तर साधूचं व्हावं नाही तर देवाचं व्हावं. माणसाने माणसाचं दास होणं म्हणजे गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य. काय फायदा आहे महाराज? तुकोबराय सांगतात तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज हो, नवविधा काय बोलिले जे भक्ती. काही लोक म्हणतील महाराज दास म्हणजे नौकर. दास होण्यात नौकर होण्यात मजा काय? खरं सांगू का महाराज, जी मजा दास होण्यात येते मालक होण्यात अजिबात नाही महाराज. मालक झालं की प्रॉब्लेमच आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, आई रावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. साखरहून फायदा काय महाराज? साखर खाणारं झालं पाहिजे. साखरहून फायदा काहीच नाहीये. जे लहान होण्यात मजा येते मोठं होण्यात अजिबात नाही. मोठं झाल्यानंतर काय काय ताण आहे, कसा कसा ताण आहे, हे जे मोठे त्यांना विचारून घ्या महाराज. ज्याला घरात अंगी मोठे पण तया यातना कठीण, म्हणून माणसाने दास झालं पाहिजेत. आणि मी तर या मताचा महाराज आहे, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर झालेलं कधीही चांगलंय महाराज. का हो महाराज? शायण्याचं नौकर, अरे ज्ञानोबराय तुकोबरायचं दास झाले, ज्ञानोबराय तुकोबरायचे नौकर झाले तरी फायदा पहा काय? तेथे राम नाम होईल, होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे, घडेल भोजन उच्छिष्टाचे, भोजन उच्छिष्टाचे, घडेल भोजन शहाण्याच्या दरबारातलं कुत्र झालं तरी फायदा काय? अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यासोबत असणाऱ्या घोड्यांचं सुद्धा 2-2 लाख लोक दर्शन घेतात महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीच्या असणाऱ्या बैलाचं सुद्धा लोक 1-1 लाख लोक दररोजचं दर्शन घेतात. म्हणून साधूच्या दरबारात श्वान म्हणजे कुत्रा जरी झालं तरी फायदा काय आहे? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. एका हिंदी कवीचं वाक्य आहे, संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले अंत वैकुंठ जाओ न जाओ वो बात का विषय. बरोबर आहे का नाही? तुम्ही बघा ना आमचे महाराज लोकांची, एकाची तब्येत तुम्हाला दुष्काळी दिसणार नाही महाराज. सगळे खात्या पित्या घरचे, पाऊस असो नसो ताण नाही, दुष्काळ असो नसो ताण नाही, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या घरी कीर्तनाला गेलो होतो मी मुंबईला. खूप श्रीमंत बाई होती आणि मला फोन केला, म्हणे दादा जेवायला काय करू? म्हणलं काही नाही आई, थोडी खिचडी करा, थोडी बाजरीची भाकर नाही तर ज्वारीची भाकर, थोडी साधी भाजी करा. मग सुंदर तिनं जेवण वगैरे केलं. कीर्तन संपला, मी जेवायला बसलो. मी अर्धी भाकर खाल्ली, थोडी खिचडी खाल्ली. वाईट वाटली. 2000 कोटीची. पोरांना आवाज आला, ए पोरांनो बाहेर या. त्या हॉलमधून ज्यावेळेस पोरं बाहेर आले, त्यांचे पोरं पाहिल्यावर मला हसूच आवरेनं. कपडे घालून 16 किलो भरत होते. ते किती असे पार वाळून गेलेले होते. आणि ती मायमावली माझ्याकडे पाहून रडायला लागली. म्हणे महाराज दुबईचे बदाम म्हणे माझ्या पोरायला, काजून काय खजूर आणि काय दूध वगैरे एवढं सुंदर आहे, प्रोटीन पावडर वगैरे एवढं चांगलं असून म्हणे महाराज यांच्या तब्येती अशा वाळून गेल्या हो. तुम्ही तर अर्धीच भाकर खाल्ली हो म्हणे, इतकीच खिचडी खाल्ली तरी तब्येती पहा ना प्रत्येकाच्या. आमच्या भूषणकडे पहा, आमच्या राणीकडे पहा, आमच्या संतोषकडे पहा. असे खात्या पित्या घरचे गुबगुबीत आहे महाराज. आहा, असे वाटते की मारवाड्याचे लेकरं किती सुंदर आहे बघा ना. ताणच नाही महाराज, गुबगुबीत आहे सगळे. मी त्या आईला सांगितलं, म्हणलं आई तुमचे पोरं कधीच सुधरू शकत नाही. ती म्हणे का हो दादा? म्हणलं ते घरचं खातात ना. नाही कळलं? पुढं चला. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले और अंत वैकुंठ जाय. म्हणून दास होत असताना साधूचा व्हा. बायकोचा दास नका होऊ, संसाराचा दास होऊ नका, साधूचा दास झालं पाहिजे. साधूचा दास झाल्यानंतर निश्चित तुमच्या जगाचं सोनं, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. जीवन जगत असताना मानवी देहामध्ये सगळ्यात मोठी पदवी आपल्या हरिभक्त लोकांना आहे.
हरिभक्त पारायण याच्यासारखी जगात मोठी पदवीच नाहीये महाराज. पदवी एकच, हरिभक्त पारायण. बस हरीच्या भजनामध्ये नित्य पारायण असणारी जात वारकऱ्याची आहे, म्हणून हरिभक्त पारायण. ह्या बाकीच्या उपाध्या आहे महाराज. काय आहे? उपाध्या आहे. म्हणून मी काय सांगतो, पदवी घेत असताना सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिद आनंद हे तिन्ही स्वरूप कोणाचे? भगवंताचे. आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय. सत म्हणजे अविनाशी, जे कालही होतं, जे आजही ते उद्याही. सत्य तू सत्य तू सत्य तू. चिद म्हणजे प्रकाश, आणि आनंद हे स्वरूप सुद्धा कोणाचं आहे? आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे. म्हणून अशा सच्चिदानंद स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हा आणि काय करा? भगवंताचं चिंतन करा. विडो जन्मालो दास विठोबाचे झालो तुकोबराय सांगतात. हा तुका म्हणे पावटनी, तुका म्हणे
गुरु स्वर्गाची निशाणी. स्वर्गाची निशाणी पावटणी या शब्दाचा अर्थ आहे पाऊल वाट. पाऊल स्वर्गाला सुद्धा पाऊल वाट करण्याची ताकद संत तुकोबरायमध्ये आहे. माझी सर्वांना विनंती, पण हे करत असताना आपल्याला त्यासाठी भगवंताचं चिंतन करावं लागेल. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, अशा आपल्या सर्वांच्या असणाऱ्या कल्पना आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या मुंढे कुटुंबियांनी, आमच्या ऋषिकेश दाजींनी, आशुतोष भैयांनी खूप सुंदर नियोजन केलं. तसंही खूप धावपळीचा कार्यक्रम होता. मी सांगितलं होतं पल्लवी ताईला, म्हणलं ताई काहीतरी ॲडजस्ट करा, कारण हा कार्यक्रमच घरचा आहे, बरोबर आहे का नाही. पण ते म्हण दादा 1 तास का होईना तुम्ही वर्ष श्राद्धाला कीर्तन ऐकायचं असतं महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन या मुंढे कुटुंबियांनी केलं. ज्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. माझी जाता जाता सर्वांना एवढीच विनंती आहे, बघा ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल ना, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. अरे तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित पखवाजे व्हा, तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार व्हा, तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित राजकारणी व्हा, नाही तर जगातल्या सगळ्यात मोठ्या नोकरी करा. पण ज्या दिवशी थकून भागून रात्री 2 वाजता घरी जाताना दरवाजावर थाप टाका, ए अगं दार उघड. बायको दन दिशी दार उघडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण त्याच दरवाजामध्ये तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 2 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो, ए सोन्या 2 वाजले माय, किती वेळ झाला. बरं जाऊ दे, जेवला का तू. रात्री 2 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये जर कोण असेल तर ती फक्त आपली आई आहे. आणि ज्या दिवशी जीवनातली माय जाईल ना गड्यानो, त्या दिवशी समजून चलाव की आपल्या जीवनातलं प्रेम संपलं. म्हणून तुम्ही नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझ्या हात जोडून येते, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. आमच्या कल्पना आई ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, स्वर्गातून वैकुंठातून, तर निश्चित त्या आईच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. तीही माय विचार करत असेल किती भाग्यवान लेकरांना जन्माला घातलंय मी, की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या पुण्यतिथीचा उत्सव, माझ्या वर्षश्राद्धाचा उत्सव एवढ्या थाटामाटानं करत असेल. म्हणून आमच्या आशुतोष भैयाला, आमच्या ऋषिकेश दाजींना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. माझे गुरुजी मला सांगतात, अमृत तांब्याभर जरी पेलं तरी मनुष्य अमरच होतो, आणि अमृत कपभर जरी पेलं तरी मनुष्य काय होतो, अमरच होतो, बरोबर आहे का नाही. म्हणून यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं हे 2 कोहिनूर हिरे आमचा भूषण दादा आहेत, आमचे विकास भैया दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे संतोष महाराज आहेत, आमचे प्रकाश दादा आहेत, आमच्या भगिनी आमची राणीताई आहेत. सर्वांच्याच चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, आमचा काळू बाळू साऊंड, बरोबर आहे का नाही. दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. खूप सुंदर सिस्टीम लावली, दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. पल्लवीताईच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. म्हणून या सर्व मुंढे कुटुंबियांना पल्लवीताईला द्यावे तेवढे धन्यवाद. यावर्षी